नमस्कार बच्चों, फिर से एक बार सेतु अभ्यास में सभी छात्रों का स्वागत। आज पढ़ाई में हम पहले एक कविता देखेंगे। अंधेरे के इलाके में किरण मांगा नहीं करते, जहाँ हो कंटकों का वन सुमन मांगा नहीं करते। जिसे अधिकार आदर का झुका लेता स्वयं मस्तक, नमन स्वयमेव मिलते हैं, नमन मांगा नहीं करते। तो बच्चों, आप लोगों को क्या करना है, ये कविता हमने पढ़ी है, ठीक है। तो इसके नीचे आपको काव्य पंक्तियाँ पूर्ण करनी है। देखिए 1, 2 और यहाँ इस पद्यांश में आए शब्द, कांटे के लिए कौन सा शब्द आया है, कंटकों का एक उदाहरण बता दिया। फूल के लिए कौन सा आया है, सुमन। उसी प्रकार प्रदेश और सिर के लिए कौन सा शब्द आया है, इसमें ढूंढना है और आपको लिखना है। कठिन तो कोई बात इसमें नहीं है, बहुत ही आसान है। सिर्फ कृतियाँ आप लोगों को छुड़ानी है। कवि क्या नहीं चाहते, देखिए, मैं नहीं चाहता चिर सुख, मैं नहीं चाहता चिर दुख, सुख दुख की खेल मिचोनी, खोले जीवन अपना मुख। तो देखो बच्चों, आप लोगों को यह कविता पढ़नी है और सिर्फ कृतियाँ लिखनी है। इसके नीचे जो कृतियाँ आई है वो आपको लिखनी है। बार बार हमने इसका अध्ययन किया है, ठीक है। देखिए, आशा, निराशा, सुख दुख, इन शब्दों की सहायता से कविता आप अगर तैयार कर सकते हो तो आप लोगों को एक कविता तैयार करनी है। इसके आगे जो है, फिर से एक बार आपको एक कविता है। परों में शक्ति हो तो नाप लो, उपलब्ध न बसारा, उड़ानों के लिए पंछी गगन मांगा नहीं करते। यह कविता आपको पढ़नी है, इसके नीचे की कृती छुड़ानी है। फारच सोपं मुलांनो दिलेला आहे, याच्यामध्ये अवघड असं काहीही नाही है। तो बच्चों, हमें क्या करना है, कविता की काव्य पंक्तियाँ पढ़नी है और हर बार की तरह कृतियाँ छुड़ानी है। उसी प्रकार देखो, सुख दुख का महत्व हमारे जीवन में बहुत होता है बच्चों। जब हमें सुख आता है तो हम बहुत खुश होते हैं, आनंदी रहते हैं। लेकिन जब कभी जीवन में दुखों का सामना हमें करना पड़ता है तो हम निराश हो जाते हैं। तो हमें निराश नहीं होना है। देखो बच्चों, आशा है तो निराशा भी है। हमें अपना जीवन इसी प्रकार बिताना है। रोज़मर्रा के जीवन के जो कार्य है वो खुश होकर ही करने हैं। जितना आनंदी आप रहोगे, खुश रहोगे, तभी तो काम आपके अच्छे बनेंगे। सुख दुख जीवन के दो पहलू है बच्चों, ठीक है। अब उसके नीचे जो कृति है वह आप लोगों को छुड़ानी है। इसके आगे चले जाते हैं हम। देखो बच्चों, यहाँ अब 15 अगस्त आ गया है। जिस दिन हमारे भारत देश को स्वतंत्रता मिली थी, तो उस वक्त हमारे देश को स्वतंत्रता पाने के लिए बहुत सारे समर योद्धाओं ने इसमें हिस्सा लिया था, अपनी जान की बाजी लगाई थी, अपना प्राण इस देश के लिए न्यौछावर किया था, ठीक है। तो आप जिस गांव में रहते हो, जिस नगर में रहते हो, उसका भी कुछ ऐतिहासिक महत्व होगा, तो आप वो बहियों में लिख कर लो। देखो, यहाँ एक कविता दी गई है, मैं पढ़ता हूँ। घोर अंधकार हो, चल रही बयार हो, आज द्वार द्वार पर यह दिया बुझे नहीं, वह निशीद का दिया ला रहा विहान है, शक्ति का दिया हुआ, शक्ति को दिया हुआ, भक्ति से दिया हुआ, यह स्वतंत्रता दिया हुआ। घोर अंधकार हो, चल रही बयार हो। ये कविता हमने पढ़ी है, इसका अर्थ भी हमने जाना है। आप लोगों को यह कविता अगर पढ़ने में कुछ तकलीफ़ हो, जीवन में दिशा में घोर अंधकार होने के बाद, ये जो स्वतंत्रता का जो दीपक है, ये दीपक कभी बुझना नहीं चाहिए, क्योंकि ये निश्चित का एक दिया विहान है, नया प्रकाश है, जिससे हमारे जीवन में एक उजाला आने वाला है। तो कवि कहता है, चाहे किसी भी प्रकार हो, यह स्वतंत्रता का जो दिया है वह किसी भी हाल में बुझना नहीं चाहिए, ठीक है। यह कविता है, आप किताबें निकाल कर पढ़ सकते हो। गूगल पर सर्च कीजिए, इसका भावार्थ भी लिखा है। यूट्यूब पर इसके बहुत सारे वीडियो भी है, मेरा भी वीडियो निकाली है पिछले साल का, अगर आपके पास होगा तो ये जोडियां मिलानी है। मुलांनो, ह्या वेळेचा सेतू अभ्यास अतिशय सोपा आहे. काहीच याच्यामध्ये नाही. काव्य पंक्ती दिलेल्या आहेत, कृती सोडवायला लावलेल्या आहेत. काव्य पंक्ती दिलेल्या आहेत, कृती सोडवायला लावलेली आहे. विरुद्धार्थी शब्द शांती अशांती, युद्ध
त्याच्या उलटं लिहायचं विरुद्धार्थी. तुम्ही शोधा, तुम्हाला सगळं काम सांगितलेलं आहे आणि अतिशय सोपं आहे. मागल्या वेळेसारखं थोडंसं मी तुम्हाला जास्त अभ्यास देणार नाही आहे, फार कमी अभ्यास आहे. आता याच्यानंतर जे आहे इतिहास, आपको क्या करना है, भारत देश के स्वतंत्रता सेनानी ऐसा टाइप करना है. आप लोगों को बहुत सारे स्वतंत्रता सेनानियों का इतिहास मिल जाएगा. उसमें से जो आपको पसंद लगता है उसको आप खोजिए और 10 पंक्तियाँ उसके बारे में जानकारी लिखिए स्वतंत्रता सेनानी को. देखो बच्चों, अगर वो लोग देश की स्वतंत्रता के लिए प्रयास नहीं करते, अपने प्राण नहीं देते, तो शायद आज भी हम अंग्रेज़ों की गुलामी करते होते. ठीक है. तो आगे लिखा है, 3-4 फूल है, आसपास धूल है, बाँस है बबूल है, घास के दुकूल है. ये काव्य पंक्तियाँ है. समाधि के आसपास क्या है, 1 2 3 4 कृती पूर्ण करनी है. ये हिलोरे दे रहा है. शब्दयुग्म, शब्दयुग्म म्हणजे शब्दाच्या जोड्या तुम्ही ह्याच्यामध्ये लिहायचा आहे. आसपास, बास और बबूल, ये 2 आए, ये लिखना है. मैंने जवाब बता दिया, मी उत्तरच सांगितलं आहे बघा. वर्तमान स्थिती, आता भारताची वर्तमान स्थिती काय आहे, झुम झुम बदलिया, चुम चुम बिजलिया. अतिशय सोपं आहे. काय यांची स्थिती आत्ताची काय आहे, बादलाची स्थिती काय आहे ते लिहायची, बिजली की स्थिती काय है ते लिहायची. यह लड़ रहा है. चर्चा करें ये स्वतंत्रता भावना का स्वतंत्र गान. तो बच्चों, अब हमें क्या करना है, ये कृतियाँ नीचे छुड़ानी है. और दान का महत्व, ये परीक्षा में पूछा जा सकता है निबंध के लिए. दान का महत्व लिखो. देखिए बच्चों, हम अब लाइव पढ़ाई तो नहीं कर सकते, इसके कारण ये ऑनलाइन अध्यापन शुरू है. इसमें बहुत सारी तकलीफ़ें आ सकती है, मुझे मालूम है, लेकिन मैं इसलिए आप लोगों को बता रहा हूँ कि बार बार आप लोगों को क्या करना है, गूगल सर्च करना है या यूट्यूब पर ये छुड़ाए हुए होते हैं. ठीक आहे. अतिशय सोपं आहे मुलांनो. कविता वाचायची आहेत, यूट्यूबवर सर्च करायचं आहे. ह्या वेळेला तुम्हाला अभ्यास मी सांगत आहे, जास्त अभ्यास मी तुम्हाला फारसं याच्यामध्ये योगदान दिलेलं नाही आहे. फक्त काय कृती करायची आहे तेवढंच मी तुम्हाला सांगत आहे. आता बघा, गुटचर्चा म्हणजे ग्रुपनं चर्चा. आता हे कोरोना आहे त्यामुळे आपण हे करू शकत नाही मुलांनो. तरी पण तुम्ही काय करायचं, आपल्या बहिणीबरोबर, भावाबरोबर हा विषय सांगून तुम्ही चर्चा करू शकता. पत्र लेखन, इसके बारे में मैंने 2 वीडियो भेजे हैं. पत्र लेखन के प्रकार, औपचारिक और अनौपचारिक. औपचारिक पत्र में क्या लिखा है, इस पर चर्चा होनी चाहिए. सगळ्यात महत्त्वाचं आहे मुलांनो. ह्याच्यावर थोडंसं मी जास्त विश्लेषण तुम्हाला देऊ इच्छितो. देखो बच्चों, औपचारिक पत्र में क्या क्या लिखना है. तिथी महत्त्वाची आहे. ईमेल, प्रति, विषय, संदर्भ, महोदय, विषय विवेचन, प्रारंभ, मध्य, उपसंहार, भौतिक, हस्ताक्षर, नाम, पत्ता, ईमेल ID. आता तुम्ही काय करायचं मुलांना, सोपं सांगू, हे जसं क्रमाने लिहिलं आहे की नाही तसं हेच सगळं लिहा. पहिला तुमच्या वहीमध्ये लिहा आणि त्याच्यानंतर काय करा, तिथी काय लिहणार, ईमेलचा पत्ता काय लिहणार, प्रति, कधी कुणाला प्रति काय लिहायचं आहे, विषय काय लिहायचा आहे, विषय कमीत कमी शब्दात कसा लिहायचा, संदर्भ असेल तर पेपरमधला, महोदय झाल्यानंतर इथं अल्पविराम द्यायला पाहिजे, ते दिलेलं नाही. विषय विवेचनामध्ये कोणते कोणते मुद्दे तुम्ही काढणार पेपरमध्ये सोडवण्यासाठी, हे अतिशय महत्त्वाचं. ठीक आहे बच्चों, हे लिहायचंच आहे मुलांनो. हे सराव करा सारखं. सुट्टी आहे, घरात याचा सराव करा. जेवढं तुम्ही जास्त सराव कराल, ह्याच्यामध्ये मध्ये मी काय काय लिहिणार आहे ह्याच्यावर विचार करत बसा. गाईडचा वापर करा, काही अडचण नाही. अपेक्षितचा वापर करा, गाईडचा वापर करा. मध्ये आपण कोणता घटक ह्याच्यामध्ये लिहिणार आहोत ह्या सगळ्या मुद्द्याला, त्याचा सराव करा. तुम्हाला पत्रलेखन लिहिताना अतिशय सोपं जाईल मग. ठीक आहे मुलांना, हे मुद्दे असतात. शिक्षक तपासताना काय बघतात, अनौपचारिक पत्रामध्ये कोणते मुद्दे यायला पाहिजेत, औपचारिक पत्रामध्ये कोणते मुद्दे यायला पाहिजेत, कोणता मुद्दा विद्यार्थ्यांना घातलेला आहे घातलेला नाही आहे, त्याच्यावर मार्क मग कमी जास्त करत असतात ते. आणि जर त्याचा सरावच आपण जर केला तर मुलांना मग कोणतीही अडचण येत नाही आहे. ठीक आहे. हां, आता बघा 37व्या दिवसाकडे काय आपण जात नाही आहे. फक्त आता तुम्हाला सोपं जे आहे त्याच्यावर आपण चर्चा करायची आहे. आणि अभ्यास जो सांगितलेला आहे फक्त 6 दिवसाचाच घेतलेला आहे, फारसं काही नाही आहे. तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात. गुट चर्चा आपण घेत नाही आहे, ग्रुप चर्चा अडचण आहे आपल्याला कोरोनामुळं. आता बघा, तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे. कुठलं बघा, आवाज़ या ध्वनि प्रदूषण की रोकथाम में के संबंध में पत्र. आता हे पत्र कोणाला लिहायला पाहिजे,
जर नगरपालिकेत राहत असेल तर तिथल्या अधिकाऱ्याला लिहायला पाहिजे. त्या अधिकाऱ्याला लिहायला पाहिजे की तुमच्या भागामध्ये कोळशाचं ध्वनी प्रदूषण जास्त होतं आहे. ग्रंथालय के लिए संदर्भ ग्रंथ की मांग करते हुए पुस्तक भंडार आपल्या शाळेत ग्रंथालयात आहे. ग्रंथालयाच्या ग्रंथपाल जो आहे त्याला तुम्ही पत्र लिहू शकता. किंवा खराब झालेला तुम्ही टी व्ही विकत आणलेला आहात आणि तो विकत आणलेला खरीदा हुआ टीवी जो है वो अब ख़राब हो गया है, तो आवाज़ की शिकायत करते हुए दुकानदार को शिकायत पत्र लिखना है. त्याच्यामध्ये कोणते मुद्दे यायला पाहिजेत, नमस्कार काय येईल काय. म्हणून मगाशी जे सांगितलं तुम्हाला अनौपचारिक पत्रामध्ये कोणते मुद्दे येतात. आजचा शितो अभ्यास याच्यावरच आहे असं समजा मुलांनो, पत्रलेखनावर फक्त. म्हणजे अनौपचारिक पत्रामध्ये कोणते मुद्दे येतात, कोणते मुद्दे येत नाहीत, औपचारिक पत्रामध्ये कोणते मुद्दे येतात, कोणते येत नाहीत, हे दोन्ही एका कागदावर लिहून काढा. आणि मग मधल्या घटकामध्ये काय लिहायचं याची चर्चा करा. तुम्ही स्वतः लिहून काढा आणि त्याची तुलना करा मुलांनो. तुलनेमधनं सगळ्यात छान अभ्यास होतो. पत्रलेखन अनौपचारिक, औपचारिक, ठीक आहे. आणि पत्रलेखनावर आणखी एक व्हिडिओ मी येत्या ह्या ऑगस्ट महिन्यात 20 ऑगस्टपर्यंत तुम्हाला पुन्हा पत्रलेखनावर आणखी एक व्हिडिओ पाठवून देईन की ज्याच्यावर तुम्ही पुन्हा निरीक्षण करू शकता, पुन्हा उजळणी करू शकता. ठीक आहे. मगाशी जे सांगितलं मुलांनो हे महत्त्वाचं आहे बघा. हे जे दिले ना मुद्दाम दिलेलं नाही आहे त्यांनी, त्याचं प्रारूप जे आहे ते महत्त्वाचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला प्रश्न पडतो विषय विवेचन काय लिहायचं. म्हणून काय करा, ग्रंथालयाला, दुकानदाराला, स्वास्थ्य अधिकाऱ्याला, ह्या सगळ्यांना किंवा आपल्याला अनौपचारिक आणि औपचारिक पत्रामध्ये काय फरक आहे याच्या संदर्भात तुलना करा. 2-3 पत्र काढा, औपचारिकची 2-3 पत्र घ्या, अनौपचारिकची 2-3 पत्र घ्या आणि ती वाचून काढा. म्हणजे तुम्हाला त्यातले मुद्दे लक्षात येतात मुलांनो. काय लिहायचं हे लक्षात येण्यासाठी पत्रलेखन वाचन फार आवश्यक असतं मुलांनो. आपण काय लेखक नाही आहोत, आपण साहित्यिक नाही आहोत की बसलं आणि लगेच लिहायला आलं. ठीक आहे. आता मगाशी सांगता एक राहिलेलं होतं, हे पत्रलेखनाचंच आहे. 35 आणि 36 दिवसाचं 2 दिवसाचा अभ्यास पत्रलेखनावरच आहे. आणि मगाशी एक तुम्हाला गोष्ट सांगितलेली होती की जे काही काव्यपंक्ती दिलेल्या आहेत तुम्हाला कवितेच्या, त्याच्या संदर्भात यूट्यूबवर त्या कवितेचे 2-4 ओळी जरी टाकलात तरीसुद्धा तुम्हाला यूट्यूबवर त्याचा संपूर्ण भावार्थ येतो. जरी कोरोना असेल तरीसुद्धा आपल्याला भावार्थ समजायला मला पण काही गोष्टी सांगण्यासाठी इथं अडचणीच्या आहेत की एकाच मुद्द्यावर मी जास्त उशीर चर्चा करून बसू शकत नाही. आता कविता बघितला ना मुलांनो, त्यातलं महत्त्वाचं सांगतो. समानार्थी शब्द कुठले आहेत, विरुद्धार्थी शब्द कुठले आहेत लिहून काढा. 10वीचे विद्यार्थी आहात, असंच दिवस वाया घालवू नका. परत जर शाळा चालू झाली तर हे समजलं नाही ते समजलं नाही असं व्हायला नको. मी सगळं पुन्हा येणार आहे विद्यार्थ्यांनो, त्याच्याबद्दल काय तुम्ही निश्चिंत राहा. पण शाळा नाही चालू झाली तर अशा अडचणी येऊ शकतात. त्यामुळं आपण आपला अभ्यास करून आपली तयारी केलेलं कधीही चांगलं. अब देखिए और एक बात, मी तुम्हाला एक निबंध लिहायला सांगितलेलं होतं आणि एक माहिती पण सांगितलेली होती, ती मी बघणार आहे. कुठली सांगतो तुम्हाला, योद्धांची स्वतंत्रता सेनानी जी आहेत की नाही 1857, 3 योद्धांनी जान की बाजी लगाई, ह्याच्यामधले कुठल्याही एका योद्ध्याची तुम्ही काय करायची आहे, माहिती संकलित करायची आहे आणि 10 ओळीमध्ये माहिती लिहायची आहे. ठीक आहे मुलांनो. अतिशय सोपा आहे. 2-2 दिवसाचं आपल्याला हिंदीचं एकदम आल्यामुळं आजच्या तासाला थोडासा अभ्यास या सेतूला थोडासा कमी आहे. ठीक आहे मुलांनो. पुढच्या वेळेला आपण दिवस 37वा त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता जे सांगितलेलं आहे कवितेचं वाचन करा आणि जे प्रश्नांचं उत्तर येत नाही ते प्रश्न मला तुम्ही व्हाट्सएप पर मैसेज करू शकता. ठीक है बच्चों, आज के लिए इतना ही. यहीं पर रुकते हैं हम. धन्यवाद.